हिंदीभाषेची सक्ती सहन करणार नाही, करणार नाही। महाराज नवनिर्माण सेनेचा बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदीभाषेची सक्ती सहन करणार नाही, करणार नाही। हिंदी सक्ती विरोधात घाटकोपरच्या असलफा मेट्रो स्टेशन जवळ चांदिवली मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे कार्यकर्त्यांकडून मराठमोळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं। लेझिम पथक तसेच वारकरी वेश परिधान करत या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून हिंदी सक्तीचा GR फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यामुळे पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। जय महाराष्ट्र। मी महेंद्र भानुशाली विभाग अध्यक्ष चांदिवली विधानसभा, सोबत सर्व शाखाध्यक्ष महिला पुरुष आणि मनसेचे सर्व कार्यकर्ते। आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्ती करण्याचं काम ही महाराष्ट्र सरकार करत आहे, त्या निषेधार्थ आम्ही एक आंदोलन केला होता। आम्ही त्या आंदोलनामध्ये मराठी संस्कृती, आपले लेझिम पथक, आपले वारकरी संप्रदाय, आपली जी परंपरा आहे, आम्ही ते दाखवायचं तिथे एकदम शांततेने प्रयत्न केला। आणि त्यानंतर आमचं फक्त ह्या आंदोलन मागेचा एवढाच हेतू होता की आपण जे सक्ती आमच्यावर लादताय हे चुकीची आहे। कारण महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ऑलरेडी लोक बोलतायत, शाळेमध्ये हिंदी भाषा शिकतायत, तरी सुद्धा ही सक्ती का महाराष्ट्रामध्ये? आमचं फक्त एवढं म्हणणं होतं की जर ही सक्ती तुम्हाला टाकायची आहे तर तुम्ही आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे किंवा तमिळनाडू आहे, मद्रास आहे, जिथं हिंदी भाषा मायनसमध्ये आहे, जिथे हिंदी भाषा बोलल्यावर त्यांच्यासोबत कोण बोलायला तयार नाही, तुम्ही त्या राज्यांमध्ये हिंदी भाषेची सक्ती न करता या महाराष्ट्रामध्ये जबरदस्ती हिंदी भाषा एक सक्ती करून शाळेमध्ये एक चुकीचं काम करत आहे ही सरकार। त्याच्या निषेधार्थ एक मोर्चा केला, आम्ही एक आंदोलन केला होता, परंतु आंदोलन शांततेने होता। परंतु पोलिसांनी आम्हाला फक्त एक मीडियाला बाईट दिली, त्याच्यातच आम्हाला सगळ्यांना पोलिसांनी अरेस्ट केलं आणि आता आम्हाला सगळ्यांना सोडलेलं आहे। परंतु खूप चुकीचं आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे मराठी भाषेसाठी लढतायत। आज सगळ्यांचा पोटात दुखायला लागलेला आहे। तो संजय राऊत नावाचा एक भोंगा आहे, तो म्हणतोय की कुणीतरी सुपारी दिली आहे। अहो, तुम्ही आयुष्यभर तुम्ही सुपारी घेऊन काम केलेत, आज तुम्ही मराठी भाषा सोडली, मराठी भाषेसाठी लढायचं सोडलं, तुम्ही हिंदुत्व सोडलं। तुम्ही महाविकास आघाडी बरोबर जेव्हा जुळलात ना तेव्हा हिंदुत्व आणि मराठी भाषा दोन्ही सोडले। परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे या मराठी भाषेसाठी आणि हिंदुत्वासाठी नेहमी लढतात, त्यांना काय निवडणुकीची गरज नसते तुमच्यासारखी। परंतु आज सगळ्यांचा पोटात दुखायला लागलाय, कारण ज्या पद्धतीने सन्माननीय राजसाहेबांनी मराठी भाषेची लढाई सुरू केलेली आहे अस्तित्वासाठीची, तर सगळ्यांचा पोटात दुखायला लागलेला आहे, मग ते सत्ताधारी असो, महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो। म्हणून आज आम्हाला आंदोलन योग्य पद्धतीने करायलाही नाही दिलं। आम्ही एकदम शांततेने आंदोलन केलं होतं। फक्त आपली मराठी संस्कृती काय आहे आम्ही फक्त ते दाखवायचा प्रयत्न करत होतो की आमची ही मराठी संस्कृती संपवायचा जे प्रयत्न चालू आहे ते बंद करा, फक्त आम्ही ते दाखवणार होतो। तेवढ्यातच पूर्ण पोलिसांनी आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना उचलून पोलीस स्टेशनमध्ये आणलं। ठीक आहे, पोलिसांवर दबाव आहे हे दिसत होता, नाहीतर शांतप्रिय आंदोलन होता। त्याच्यासाठी पोलिसांना काय या पद्धतीने आम्हाला अरेस्ट करायची आणि उचलून घेऊन यायची गरज नव्हती। परंतु आम्हाला दिसत होता की सरकारचा पूर्णपणे दबाव आहे पोलीस प्रशासनावर। परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कुठलाही महाराष्ट्र सैनिक थांबणार नाही। ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे। तुम्ही बघत राहा अजून पुढे काय काय होतंय। धन्यवाद।